श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अष्टमी किंवा नवमीला फक्त एक प्रभावी गुप्त उपाय करा. तुमच्या 7 पिढ्या पैशात खेळतील. मित्रांनो, अष्टमी आणि नवमीला फक्त एक उपाय तुमच्या 7 पिढ्या पैशांवर राज्य करतील. हा उपाय इतका प्रभावी मानला जातो की एकदा जरी योग्य रीतीने केला तरी 7 पिढ्या धनधान्यात, सुखसमृद्धीत न्हावून निघतात. हा उपाय तुम्ही कोणालाही सांगायचा नाही, कारण हा गुप्त उपाय आहे. पौराणिक शास्त्रात स्पष्ट म्हटले आहे की अशा उपायांचा परिणाम दुपटीने वाढतो जेव्हा ते गुप्त ठेवले जातात. आज आपण जाणून घेऊ अष्टमी आणि नवमीचे खरे महत्त्व काय. या दिवसांना धनप्राप्तीचे दिवस का मानले गेले, देवीच्या पूजनातून लक्ष्मीचा आशीर्वाद कसा मिळतो आणि अखेरीस तो खास गुप्त उपाय कोणता आहे ज्यामुळे पिढ्यानपिढ्या पैशात खेळतील. दुर्गाष्टमीचा दिवस म्हणजे महाअष्टमी. नवरात्रातली अष्टमी ही शक्तीचा उत्कर्ष बिंदू मानली जाते. देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून संपूर्ण त्रैलोक्य मुक्त केले, तो हा दिवस म्हणजे अष्टमी. या दिवशी देवीला बलिदान, होम, कन्यापूजन व गुप्त साधना विशेष फलदायी मानली गेली आहे. महानवमी ही देवी सिद्धिदात्री देवीला अर्पण केलेली आहे. सिद्धिदात्री म्हणजे सर्व सिद्धी देणारी. जे काही साध्य करायचे आहे त्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. शास्त्रानुसार या दिवशी केलेले उपाय 7 पिढ्यांवर परिणाम करतात, कारण नवमीचा दिवस पूर्णत्व आणि समृद्धीचे प्रतीक आहे. मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य दुर्गा सप्तशती मध्ये वर्णन आहे की अष्टमीच्या दिवशी देवीने असुरांचा संहार केला आणि देवांना सुख समृद्धी दिली. कालिका पुराणात म्हटले आहे की अष्टमी, नवमी या दिवशी केलेला जप, होम किंवा गुप्त साधना ही साधकास अखंड धन, धान्य व वैभव देते. ब्रह्मवैवर्त पुराण सांगते की या दिवशी लक्ष्मी स्वरूपिणी दुर्गा प्रसन्न झाली तर साधकाला धनलाभ, सुवर्णलाभ आणि पिढ्यानपिढ्या सुखसमृद्धी मिळते. म्हणूनच या 2 दिवसांना केवळ पूजाच नाही तर गुप्त उपाय करण्याचे महत्त्व आहे. हा उपाय कोणत्याही स्त्री पुरुषाने करू शकता. वयाची अट नाही. विवाहित, अविवाहित, वृद्ध, तरुण सर्व कोणी करू शकतात. मात्र उपाय करताना व्यक्तीने शुद्ध मन, शुद्ध वाणी आणि शुद्ध आचरण ठेवावे. लोभ, मत्सर, राग यांसारख्या भावनांपासून दूर राहून हा उपाय करावा. कारण हा उपाय केवळ धनलाभासाठी नसून देवीच्या कृपेचं आव्हान आहे. घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी, सतत येणारे अडथळे दूर करण्यासाठी, पैशाची बचत, तिजोरीत वाढ व्हावी म्हणून, घरात लक्ष्मीचा स्थायी वास यावा म्हणून, आपल्या 7 पिढ्यांचा उद्धार व्हावा म्हणून हा उपाय फक्त नवरात्रीच्या महाअष्टमी किंवा महानवमीच्या दिवशी करावा. सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सायंकाळी प्रदोषकाळी, संध्याकाळी सूर्यास्ताच्या थोडा वेळ आधी हा उपाय सर्वात प्रभावी होतो. दिवसातून फक्त एकदाच करावा. उपाय करताना नेहमी ईशान्य कोपरा, ईशान्य दिशा याकडे तोंड करून बसावे. ईशान्य हा देवांचा वासस्थान कोपरा मानला जातो आणि धनप्राप्तीसाठी सर्वात शुभ आहे. एक स्वच्छ पिवळा कपडा, लक्ष्मीचा रंग पिवळा मानला जातो. एक नारळ ज्यात पाणी आहे तो देवीला संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतीक मानून अर्पण केला जातो. लाल दोरा, मौली, 11 गोमती चक्र लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. 7 हळदीच्या गाठी सौभाग्य व धनवृद्धीचे प्रतीक मानले जातात. एक चांदीचे किंवा तांब्याचे नाणे नसल्यास नवीन रुपयाचे नाणे, अक्षता, तांदूळ, एक छोटा तुपाचा दिवा. स्कंदपुराण सांगते की अष्टमी नवमीच्या दिवशी जर साधकाने देवीला नारळ व सुवर्ण समान वस्तू अर्पण केली तर लक्ष्मी तिच्या कुलासह साधकाच्या घरी वास करते. देवी भागवत पुराणात म्हटलं आहे, ज्याच्या घरी गोमती चक्र, हळद व नारळ ठेवला जातो तो कधीही दारिद्र्याने ग्रस्त होत नाही. अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. शक्य असल्यास गंगाजल किंवा तुळशी घालून अंघोळ करा. स्वच्छ पिवळे कपडे, लाल वस्त्र धारण करा. घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्वच्छ चौकट रांगोळी काढा.
पिवळा कपडा पसरवून त्यावर नारळ ठेवा. छोट्या तुपाच्या दिव्याला प्रज्वलित करा. हात जोडून देवीला प्रार्थना करा, हे दुर्गे, लक्ष्मी स्वरूपिणी, माझ्या कुलाचा उद्धार कर, पिढ्यानपिढ्या सुख समृद्धी राहू दे. आता नारळावर 7 हळदीच्या गाठी ठेवा. त्यावर 11 गोमती चक्र अर्पण करा. नाणे व अक्षता ठेवून सर्व वस्तूंना लाल दोऱ्याने बांधा. यानंतर मंत्र 11 वेळा जपा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, श्रीं धनदाय नमः. हा जप करताना मनात आपल्या 7 पिढ्यांची कल्पना करा, जणू देवी त्यांना आशीर्वाद देत आहे. प्रार्थना करून मनात संकल्प घ्या, आज मी अष्टमी किंवा नवमीच्या पुण्यकाळी हा उपाय करत आहे. माझ्या 7 पिढ्यांचा उद्धार व्हावा, घरात सुख समृद्धी लक्ष्मीचा वास व्हावा. हा नारळ व गोमती चक्र तिजोरीत, कपाटात किंवा जिथे पैसा ठेवतो तिथे ठेवा. हा उपाय पूर्णपणे गुप्त ठेवावा, कोणालाही सांगू नये. शास्त्र सांगते गुप्तम पूज्यम फलम वर्धते, म्हणजे गुप्त ठेवलेलं पूजन किंवा उपायाचे फळ नेहमीच जास्त मिळते. म्हणूनच या विधींबद्दल कुणाशी चर्चा करू नये. देवी महात्म्यामध्ये वर्णन आहे की देवीला नारळ अर्पण केल्याने संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती साधकाकडे आकर्षित होते. ब्रह्मवैवर्त पुराण सांगते की गोमती चक्र हे लक्ष्मीचे स्वरूप असून ते तिजोरीत ठेवल्यास लक्ष्मी कधीही घर सोडून जात नाही. याचे फायदे: घरातील नकारात्मकता नष्ट होते. ज्या घरात वाद, मतभेद, दुःख आणि तणाव आहे त्या घरातून हळूहळू नकारात्मक शक्ती निघून जाते. पूजेमध्ये नारळ, हळद आणि गोमती चक्र हे सर्व शुद्धीकरणाचे प्रतीक आहेत. 2. अडथळे दूर होतात. व्यवसाय, नोकरी किंवा दैनंदिन आयुष्यात येणारे अडथळे नाहीसे होतात. देवीचा आशीर्वाद मिळाल्यामुळे कामात गती येते. 3. लक्ष्मीचा आशीर्वाद. तिजोरी किंवा कपाटात ठेवलेला नारळ, गोमती चक्र व नाणे यामुळे घरात पैशाचा प्रवाह वाढतो. जे पैसे टिकत नाहीत ते साठू लागतात. 4. 7 पिढ्यांचा उद्धार. हा उपाय केवळ साधकाला नाही तर त्याच्या पूर्वजांना व पुढील पिढ्यांनाही लाभदायी ठरतो. पुराणानुसार देवीची कृपा वंशपरंपरेला कल्याणकारी ठरते. 5. सुख समृद्धी आणि ऐश्वर्य. घरात आनंद, प्रेम आणि ऐश्वर्याचे वातावरण निर्माण होते. सततची भरभराट सुरू राहते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सायंकाळी प्रदोषकाळी सूर्यास्ताच्या थोडे आधी हे 2 वेळा सर्वात शुभ मानले जातात. नेहमी ईशान्य दिशेला तोंड करून बसावे. शक्य नसेल तर पूर्व दिशेला तोंड करूनही बसू शकता. नारळ, गोमती चक्र व नाणे एकदा ठेवले की हलवू नका. घरातील कोणालाही हा उपाय केलेला सांगू नये. पूजेत वापरलेला कपडा स्वच्छ धुवून जपून ठेवा. तो पुढील नवरात्रीसाठी पुन्हा वापरता येईल. दिवा विझवताना लक्षात ठेवा, तो फुंकून विझवू नये. फक्त हळूवार हाताने किंवा झाकणाने विझवावा. स्कंद पुराण सांगते, ज्याच्या घरी नारळ व गोमती चक्र पूजिले आहे त्याचं कुल दारिद्र्याने ग्रस्त राहत नाही. कलिका पुराण म्हणते, अष्टमी नवमीच्या दिवशी केलेली पूजा साधकाला ऐश्वर्य, सुवर्ण आणि अक्षय लक्ष्मी देते. आज आपण पाहिलं की महाअष्टमी आणि नवमीच्या दिवशी केलेला हा एक गुप्त उपाय कसा आपल्या जीवनात 7 पिढ्यांपर्यंत संपन्नता आणतो. घरातील नकारात्मकता दूर होते, अडथळे सातत्याने दूर होतात, धन, धान्य व समृद्धी कायम राहते आणि लक्ष्मीचा स्थायी वास आपल्या घरात होतो. दिवा, नारळ, हळद, गोमती चक्राच्या माध्यमातून आपण देवीची कृपा आकर्षित करतो. पौराणिक शास्त्र सांगते की अष्टमी नवमीच्या दिवशी केलेली साधना 7 पिढ्यांपर्यंत लाभकारी ठरते. हे दुर्गे, लक्ष्मी स्वरूपिणी, माझ्या घराला आशीर्वाद दे. माझ्या कुटुंबाच्या 7 पिढ्यांना सुख समृद्धी प्राप्त हो. हा उपाय गुप्त ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिव्यांना हळूवार हाताने विझवा, फुंकून नाही. पूजेत वापरलेले साहित्य स्वच्छ ठेवा. उपायाचं फळ मिळवण्यासाठी विश्वास, संयम व शुद्ध मन आवश्यक आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या उपायाचा फायदा फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या वंशासाठी देखील होईल. लक्ष्मी माता सदैव तुमच्या घरात वसो आणि समृद्धीचे चक्र कधीच थांबू नये.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.